अकबर आणि बिरबलाची गोष्ट. शेख हुसेनची परीक्षा. एकदा बेगमने फारच हट्ट धरल्यामुळे बादशाने काही दिवस तिच्या शेख हुसेन नावाच्या भावाला वजिरी दिली. त्याप्रमाणे शेख हुसेन बिरबलाचे काम पाहू लागला. 5-6 दिवस गेल्यावर बादशाने त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याला सांगितले, शेख हुसेन, मला 4 वस्तू ताबडतोब पाहिजेत. 1 सबरस, दुसरी सब्जीव, तिसरी निमक हलाल व चौथी निमक हराम. तुला मी 8 दिवसांची मुदत देतो. अच्छा सरकार, शेख हुसेन म्हणाला, आणि त्याने दुसऱ्या दिवसापासून त्या वस्तू शोधण्यास सुरुवात केली. पण त्याला त्या वस्तू कोठेच मिळेनात. तेव्हा तो काळजीत पडला. अशा विवंचनेत 7 दिवस गेले. शेवटी तो आपल्या बहिणीकडे गेला आणि त्याने तिला सर्व हकीकत सांगितली. तिनेही विचार केला. तेव्हा हे काम कसे करता येईल याची तिला पंचाईत पडली. नंतर ती म्हणाली, हे पहा, आता याला एकच उपाय आहे, तो म्हणजे बिरबलाला शरण जाणं. शेख हुसेनलाही तो उपाय पटला आणि तो बिरबलाकडे गेला. बिरबलाने शांतपणे त्याची सर्व हकीकत ऐकून घेतली. नंतर तो म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला 4ही वस्तू मिळवून देतो, पण त्याला निदान 50,000 रुपये तरी लागतील. हत्तीच्या, एवढंच ना? असं म्हणून शेख हुसेन आपल्या घरी गेला आणि त्याने 50,000 रुपये आणून बिरबलाच्या हवाली केले. पैसे घेतल्यावर बिरबलाने त्याला 2 डब्या दिल्या आणि तो म्हणाला, एका डबीत सबरस असून दुसरीत सब्जीव आहे आणि राहिलेल्या 2 वस्तू देण्याजोग्या नाहीत. तेव्हा बिरबलाला बोलवा, म्हणजे त्या 2 वस्तू मिळतील, असे बादशाला सांग. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शेख हुसेन त्या 2ही डब्या घेऊन दरबारात गेला आणि बादशापुढे त्याने त्या डब्या ठेवल्या. नंतर तो म्हणाला, सरकार, यातल्या एका डबीत सबरस असून दुसऱ्या डबीत सब्जीव आहे आणि राहिलेल्या 2 वस्तू? बादशाने विचारले. त्या बिरबलाजवळ आहेत. शेख म्हणाला, तुम्ही त्याला बोलावून घ्या, म्हणजे त्या मिळतील. ते ऐकून बादशाने सर्व ओळखले आणि बिरबलाला बोलावणे पाठवले. बिरबल एका कुत्र्याला घेऊन दरबारात हजर राहिला. तो आल्याबरोबर बादशाने त्याला विचारले, निमक हलाल व निमक हराम 2 वस्तू कोठे आहेत? सरकार, बिरबल म्हणाला, हा कुत्रा म्हणजे निमक हलाल. त्याला नुसती कोरडी भाकरी घातली तरी तो विसरणार नाही. अत्यंत इमानी प्राणी म्हणजे कुत्रा. बरोबर आहे, बादशाह म्हणाला. आता चौथी वस्तू निमक हराम कोठे आहे? सरकार, हा तुमच्यासमोर बसलेला तुमचा जावई म्हणजे चौथी वस्तू. बिरबल म्हणाला, काही केलं तरी आणि कितीही केलं तरी तो तक्रार करीतच राहणार. जगातील निमक हराम म्हणजे जावई. कबूल. आता या डब्यातील वस्तूंचे स्पष्टीकरण सांग. बादशाह म्हणाला, सरकार, एका डबीत मीठ आहे. मीठ म्हणजे सबरस. ते नसेल तर सर्व पदार्थ आळणी होतील. आणि दुसऱ्या डबीत आहे पाणी. पाणी म्हणजे सब्जीव. पाणी नसेल तर कुठलाही प्राणी जिवंत राहणार नाही. बिरबल म्हणाला. ते ऐकून बादशाह खुश झाला आणि त्याने ताबडतोब शेख हुसेनची वजिरी काढून पुन्हा ती बिरबलाला दिली. ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.